Good evening, student. Today we are going to discuss the adjoint of matrix. In the last video or in the last lecture, we have already discussed some important properties of transpose of matrix. Today we are going to discuss one more consequence of transpose of matrix, that is the adjoint of matrix. So the simple definition of adjoint of matrix is nothing but the transpose of cofactor matrix. Means if you want to find the adjoint of any matrix, first of all you need to find the cofactor matrix. After that you can take the transpose of that cofactor matrix, which gives you adjoint of that matrix. So let us take one simple example regarding with the adjoint of matrix A. So here you can see matrix A is given to you, that is the 3 by 3 matrix. So there are 9 elements: 2, -1, 0, 1, 0, 4, 1, -1, -1, 1. This is a 3 by 3 matrix and we need to find the adjoint of this matrix. बघा ह्या मॅट्रिक्सचा आपल्याला 3 by 3चा जो मॅट्रिक्स दिला आहे ह्याचा आपल्याला ॲडजॉईंट फाइंड आउट करायचं हे लक्षात ठेवा. तर बघा ॲडजॉईंट फाइंड आउट करण्यासाठी आधी आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे, मग कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करण्याच्या पूर्वी आपल्याला हे जे प्रत्येक 9 एलिमेंट दिलेले आहेत, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 जे एलिमेंट आहेत मॅट्रिक्स ह्याचे, ह्या प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला कोफॅक्टर काढायचं आहे. मग ह्या प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर काढण्याचा काहीतरी फॉर्म्युला असायला पाहिजे. तो फॉर्म्युला कसं आहे बघा, कोफॅक्टर ऑफ AIJ इज इक्वल टू -1/i+j इंटू मायनर ऑफ AIJ. हा AIJ मीन्स वॉट, एनी इलेमेंट फ्रॉम दिस 9 एलिमेंट. हा AIJ म्हणजे ह्यापैकी कोणता तरी एखादा नंबर असेल तो. ठीक आहे, अँड दिस i+j denotes the position of that element, means I indicates the roth position of that element and j indicates the jth column of or jth position of that element. म्हणजे बघा हा जो I आहे तो I आपल्याला काय इंडिकेट करणार. आता फॉर एक्झाम्पल समजा हा 4 बद्दल विचार करतोय आपण, तर हा 4 कुठं आहे, हा सेकंड रोमध्ये आहे. सो I इज इक्वल टू 2 आणि हा 4 कुठल्या कॉलमला आहे, इट इज प्रेझेंट ॲट द थर्ड column, that's why its position is at the second row and third column. So I is equal to 2 and j is equal to 3. Means this I and j indicates the position of that element. हे position of element indicate करतात. I means roth position indicate करणार आहे, j म्हणजे कॉलमची पोझिशन इंडिकेट करणार आहे. अँड इन टू मायनर ऑफ AIJ. AIJ म्हणजे मायनर आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे डिटर्मिनंटमध्ये. मायनर म्हणजे आपण कसं घेतो, फॉर एक्झाम्पल हा 0 आहे, ह्या 0चा आपण मायनर कसं घेतो आहे, हा रो आणि हा कॉलम एलिमिनेट करतो आहे, जो डिटर्मिनंट राहील दॅट इज कॉल्ड द मायनर ऑफ दॅट एलिमेंट. तर आपल्याला प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. तर तुम्ही ह्या फॉर्म्युल्याने सुद्धा फाइंड आउट करू शकता किंवा आपल्याकडे एक सिम्पल फॉर्म्युला आहे. मी काय करणार आहे, हे जे 4 नंबर्स आहेत 1 2 3 4 ह्याला मी सर्कल केलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की ह्या 4 एलिमेंट्सला मी सर्कल केलं आहे. तर मी ह्यांचे कोफॅक्टर्स फाइंड आउट करताना आपण डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करणार नाही. बघा हा फॉर्म्युल्याप्रमाणे तुम्ही सॉल्व करू शकताय, पण थोडंसं तुम्हाला प्रत्येक वेळेस -1 त्याची पोझिशन चेक करावं लागेल. ते करण्याच्या ऐवजी बेटर वे काय, ह्या 4 एलिमेंट्सला तुम्ही सर्कल करा. आणि आता आपण ह्या एलिमेंटला सर्कल केल्यानंतर आपण प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर्स कसं फाइंड आउट करायचं ते बघूयात. ठीक आहे, ह्या 4 एलिमेंटला सर्कल केलं हे तुम्ही लक्षात ठेवा नीट. ठीक आहे, तर बघा ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे जर गेलात, समजा ह्याचा जर विचार केलात तुम्ही, इफ यू थिंक अबाउट दिस एलिमेंट 2, बघा ह्या 2चा जर तुम्ही विचार केला, सो व्हॉट इज द पोझिशन ऑफ दिस 2 इज प्रेझेंट ॲट दी फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. म्हणजे तुम्ही -1 काय लिहायला पाहिजे, 1+1 घ्यायला पाहिजे. इन टू काय, मायनर ऑफ 2. मग 2चा मायनर काय तो आहे, हा रो आणि हा कॉलम जर एलिमिनेट केला तर काय शिल्लक राहील, 0 4 -1 1. इथं आपण लिहिलं बघा कोफॅक्टर ऑफ 2. मी डायरेक्टली लिहिलं, हा फॉर्म्युला मी अप्लाय करणार नाही आहे. कसं करणार बघा, लक्षात ठेवा. ह्याचा कोफॅक्टर काढताना प्लस, हा मायनस, हा प्लस, हा मायनस, हा प्लस, हा मायनस, हा प्लस, मायनस अँड प्लस. मी मायनसच्या टर्म्सला राऊंड करतो आहे. हा फॉर्म्युला अप्लाय करण्याच्या ऐवजी ह्याप्रमाणे सर्कल सिस्टम तुम्ही सॉल्व करा. बघा कोफॅक्टर ऑफ 2 तर कसं घेणार, कोफॅक्टर ऑफ 2 ह्याला सर्कल आहे का नाही आहे, सर्कल जर नसेल तर डायरेक्ट ह्याचा मायनर घ्या. मायनर घ्या म्हणजे हा रो आणि कॉलम एलिमिनेट करा. काय शिल्लक राहतो आहे, 0 4 -1 1. आणि 2/2चा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करता येतो आहे. कसं सॉल्व करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 0 × 1 0, मिडलला मायनस साईन कंपल्सरी, -1 × 4 दॅट इज अ -4. दिस मायनस प्लस 0 + 4 इज इक्वल टू 4. मीन्स द कोफॅक्टर ऑफ 2 इज इक्वल टू 4. म्हणजे हा 2चा कोफॅक्टर 4 आला आहे. ठीक आहे, तसं -1चा बघू. बघा ह्याला मी सर्कल केलं आहे, म्हणजे ह्याचा मायनर घेताना त्याच्या समोर मायनस साईन द्या. बघा ह्याचा मायनर राहू दे, आपण विचार करू. द पोझिशन ऑफ दिस एलिमेंट इज ॲट द फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. सो एलिमिनेट दिस फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. व्हॉट रिमेन्स 1 1 4 1. बघा 1 1 4 1 आपण लिहिलं आहे. ह्याला सर्कल केलं त्यामुळे ह्याच्यासमोर आपण मायनस साईन पुट केलं. बघा तुम्हाला दिसत असेल हा मायनस साईन.
ज्याला सर्कल केलेला आहात त्याचा मायनर फाइंड आउट करताना समोर मायनस साईन द्या आणि 2/2चा आपण सॉल्व करू शकतो. 1 × 1 1 हा मायनस साईन ॲज इट इज बाहेरचा हा मायनस साईन 1 × 4 4 1 - 4 दॅट इज अ -3 हा बाहेरचा मायनस हा मायनस +3. सो द कोफॅक्टर ऑफ -1 इज इक्वल टू 3. वी आर गोइंग टू फाइंड द कोफॅक्टर ऑफ दिस 0चं कोफॅक्टर फाइंड आउट करू. ह्याला सर्कल नाही आहे तसं घ्या. कोफॅक्टर ऑफ 0 जस्ट टेक द मायनर, ह्याचा फक्त मायनर घ्या. हा रो आणि कॉलम सोडा, काय शिल्लक राहते 1 1 0 -1 1 1 0 -1. So it's a 2/2 1 × 1 that is a -1 minus 1 × 0 that is a 0, so which is equal to -1. Okay. Now go for the next one. Cofactor of 1, it has a circle, ह्याला सर्कल केलं आहे. So take the minor of this 1 that is a eliminate this row and column. What remains? -1 0 -1 1. बघा इथे लिहिलं आपण -1 0 -1 1. समोर मायनस साईन काय घेतलं आहे कारण आपण ह्या 1चं कोफॅक्टर करतो, त्याला सर्कल केलं म्हणून मायनस साईन. ज्याला सर्कल केलं आहे मायनर घ्या, कोफॅक्टर करताना समोर मायनस साईन द्यायचं कोणाला, ज्याला सर्कल केलं आहे. ज्याला सर्कल नाही त्याला आहे तसं सिम्पली तुम्ही घेऊ शकताय. तर बघा ह्या तसं ना मायनस ॲज इट इज. तर हा -1 × 1 दॅट इज अ -1, मिडलला मायनस साईन -1 × 0 दॅट इज अ 0. ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर +1 येईल. इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट द मायनर ऑफ कोफॅक्टर ऑफ 0चा कोफॅक्टर काढा. नंतर कोफॅक्टर ऑफ 4, बघा कोफॅक्टर ऑफ 4 काढताना आपण काय केलं आहे लक्षात ठेवायचं, ह्याला सर्कल केलेलं आहे त्यामुळे आपण समोर मायनस साईन दिला, बघा दिसत असेल. आणि ह्याचा कोफॅक्टर घ्या, हा रो आणि हा कॉलम एलिमिनेट करा. 2 - 1 1 -1 2 - 1 1 -1 मायनस ॲज इट इज 2 × -1 -2 मिडलला मायनस साईन 1 × -1 दॅट इज -1 दिस मायनस +1 -2 +1 दॅट इज अ -1 आणि मायनस आणि मायनस +1 दॅट्स वाय cofactor of 4 is equal to 1. In this way we can calculate the cofactor of each and every element. Okay, now we have just calculated all the, similarly we can find the cofactor of 1, similarly you can find the cofactor of -1, similarly you can find the cofactor of 1. Now just we have calculated the 9 cofactors of 9 elements of matrix A. म्हणजे मॅट्रिक्स ए जो आपल्याला दिला होता जे प्रत्येक एलिमेंटचा आपण कोफॅक्टर फाइंड आउट केलं आहे. आता आपण ह्याला कोफॅक्टर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करूयात, ते आपण बघूयात आता. जस्ट वी हॅव कॅल्क्युलेटेड दी कोफॅक्टर्स ऑफ 9 एलिमेंट. बघा 9 एलिमेंट्स आपण कोफॅक्टर फाइंड आउट केलं आहे. तर बघा आपण आधी 2चं कोफॅक्टर फाइंड आउट केलं आहे. ठीक आहे, 2चं कोफॅक्टर किती फाइंड आउट केलं आपण 4, म्हणून 2चं कोफॅक्टर हा 4 आहे त्यामुळे 2च्या ऐवजी तर 4 पुट करा. बघा आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करतो आहे. 2चा कोफॅक्टर आपण 4 काढला आहे म्हणून 2च्या ऐवजी 4 पुट करा. नंतर आपण -1चा कोफॅक्टर 3 फाइंड आउट केला आहे म्हणून -1च्या ऐवजी 3 पुट करा. नंतर आपण 0चा कोफॅक्टर -1 पुट केलं आहे, आपलं फाइंड आउट केलं आहे, -1 इथं पुट करा. त्यानंतर आपण 1चा कोफॅक्टर हा 1 फाइंड आउट केला आहे. बघा आपण ज्या ज्या एलिमेंटचे कोफॅक्टर्स काढले आहेत कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहिताना त्या एलिमेंटच्या ऐवजी त्याचे कोफॅक्टर्स लिहा, म्हणजे हा कोफॅक्टर मॅट्रिक्स मिळेल. म्हणजे कोफॅक्टर मॅट्रिक्सला आपण कसं डिफाईन करू शकतो, कोफॅक्टर मॅट्रिक्स इज अ मॅट्रिक्स कन्सिस्ट ऑफ द कोफॅक्टर एलिमेंट्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स. म्हणजे गिवन मॅट्रिक्स जो दिलेला आहे त्याचे सगळे कोफॅक्टर्स फाइंड आउट करा, त्या एलिमेंट्सच्या ऐवजी त्याचे कोफॅक्टर्स लिहा, दॅट गिव्स यू दी कोफॅक्टर मॅट्रिक्स. ह्याप्रमाणे आपण जे सगळे एलिमेंट्स काढलेले आहेत त्याच्याऐवजी हे सगळे कोफॅक्टर एलिमेंट आपण इथं पुट केले आहेत. सो दिस गिव्स द कोफॅक्टर मॅट्रिक्स. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲडजॉइंट ए? ॲडजॉइंट एचे डेफिनेशन काय? इट इज नथिंग बट द ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. बघा कोफॅक्टर मॅट्रिक्स काढल्यानंतर त्याला ट्रान्सपोज घ्या, अँड ट्रान्सपोज मीन्स वॉट, वी आर जस्ट इंटरचेंजिंग दी रोज अँड कॉलम्स. आपण रो आणि कॉलम्स इंटरचेंज करतो. कोणाचे करणार आहेत आपण आता? कोफॅक्टर मॅट्रिक्सचे करणार आहोत. तर कोफॅक्टर मॅट्रिक्स आपल्याकडे इथं आहे. हे जे रोमध्ये लिहिले आहेत 4 3 -1 ह्याला कॉलममध्ये लिहा 4 3 -1. 1 2 1 जे रोमध्ये लिहिलं आहे त्याला कॉलममध्ये लिहा 1 2 1. -4 -8 1 हे जे रोमध्ये लिहिलं आहे त्याला कॉलममध्ये लिहू शकतात तुम्ही. तर ह्याप्रमाणे तुम्हाला ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए मिळेल. जस्ट वी हॅव डिफाईन व्हॉट इज दी adjoint of any matrix. Adjoint is nothing but the transpose of cofactor matrix. So before we going to calculate the adjoint of matrix A, first you need to find the cofactor matrix, and before finding the cofactor matrix you need to find the cofactor elements of each and every elements of the given matrix. So now we are going to discuss what is the inverse of matrix. So let us suppose A be the square matrix. Square matrix means what? The number of rows and number of columns should be same. So if A be the square matrix, then A inverse is denoted as the A raised to -1. बघा हे A inverse ला लिहिण्याची पद्धत आहे. Aच्या डोक्यावर -1 लिहा. is given by. Now let us see what is the actually formula to find the inverse of any matrix with the help of adjoint. मग आपल्याला त्या ॲडजॉईंटचा वापर करायचा आहे A इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी. तर A इन्व्हर्सचा फॉर्म्युला कसा आहे बघा, 1/डिटर्मिनंट ऑफ A, म्हणजे आपल्याला ज्याचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे
त्याचा डिटर्मिनंट घ्या इन टू ॲडजॉईंट ऑफ ए, म्हणजे ज्या मॅट्रिक्स आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे त्याच्या ॲडजॉईंट ऑफ एला कशाने डिवाईड करणार आपण, डिटर्मिनंटने डिवाईड करणार आहे. आणि त्या काही कंडिशन काय आहे की ए शुड नॉट बी इक्वल टू 0. इफ द डिटर्मिनंट व्हॅल्यू इज इक्वल टू 0, सो व्हॉट हॅपन्स, काय होईल बघा, जर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू जर तुमच्याकडे 0 येत असेल तर ह्या ॲडजॉईंट ऑफ एला आपण डिटर्मिनंट एनं डिवाईड करणार आहे. तर डिटर्मिनंट जर 0 आला तर हा इन्फिनिटी होईल किंवा इनडेफिनाईट होईल तो, किंवा आपल्याला तो डिफाईन करता येणार नाही. त्यामुळे हा डिटर्मिनंट ऑफ ए जो आहे तो नॉन झिरो पाहिजे. म्हणजेच काय, ए शुड बी द नॉन सिंग्युलर. ऑलरेडी वी हॅव डिस्कस सिंग्युलरिटी अँड नॉन सिंग्युलरिटी इन द matrix multiplication. So also we have discussed one example regarding with the singularity and non-singularity of matrix. Once again I repeat the same concept. A matrix is said to be singular if its determinant value is 0. A matrix is said to be non-singular if its determinant value is non-zero. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सला आपण सिंग्युलर कधी म्हणणार आहोत, जर त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू जर 0 येत असेल तर सिंग्युलर, जर नॉन 0 येत असेल तर नॉन सिंग्युलर. म्हणजे आपल्याला जो मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे, आपण बघा स्कूल लेवलला आपण स्टडी केलं, इन्व्हर्स कसं फाइंड आउट करतो. 2 समजा एक नंबर आहे, त्याचा इन्व्हर्स आपण कसं लिहितो, 1/2. इट इज द रेसिप्रोकल, आपण थोडक्यात तिथं म्हणतो रेसिप्रोकल. ठीक आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये आपण बघा त्याला 2 × 1/2 जर घेतला तर 1 येतो. तर आपल्याला इन्व्हर्स पण ह्याचप्रमाणे डिफाईन करायचं, किंवा एखाद्या नंबरचा तुम्ही इन्व्हर्स, त्याला मराठीमध्ये तुम्ही गुणाकार व्यस्त असं म्हणता आय थिंक. ठीक आहे, तर बघा एखाद्या इलेमेंटचा आपण इन्व्हर्स कसा काढतो, 5 जर दिला तुम्हाला आणि इन्व्हर्स जर सांगितलं तर आपण 1/5 लिहितो. तसं मॅट्रिक्स पण प्रत्येक मॅट्रिक्सला आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करता येतं. पण कंडिशन काय की त्याचा डिटर्मिनंट हा नॉन झिरो पाहिजे. तर नॉन झिरो कशासाठी पाहिजे तुम्हाला लक्षात आलं असेल की नॉन झिरो ही नेसेसरी कंडिशन आहे. जर हा डिटर्मिनंट जर 0 आला तर हा पूर्ण कंप्लीट जो टर्म आहे इन्व्हर्स तो इनडेफिनाईट होईल किंवा त्याला डिफाईन करता येणार नाही. ठीक आहे, तर ह्याप्रमाणे आपण इन्व्हर्स फाइंड आउट करणार आहोत. तर बघा एक क्वेश्चन आहे आपल्याकडे, तर फाइंड ए इन्व्हर्स वेअर मॅट्रिक्स इज गिवन ॲज 2 - 1 0 1 0 4 1 - 1 1. ऑलरेडी वी हॅव डिस्कस द सेम एक्झाम्पल टू फाइंड द ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स ए. बघा आत्ताच आपण ॲडजॉईंट ऑफ ए फाइंड आउट केलं, ह्याच मॅट्रिक्सचा फाइंड आउट केलं आपण. ठीक आहे, मुद्दाम मी आता हेच एक्झाम्पल घेतो आहे कारण आपल्याला सगळे जे कोफॅक्टर्स ऑलरेडी आपल्याकडे आहेत. फक्त आता आपल्याला बघा ए इन्व्हर्स काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. आधी आपल्याला ॲडजॉईंट ए लागणार आहे आणि डिटर्मिनंट ऑफ ए लागणार आहे. तर मी काय करतो, आधी हा जो मॅट्रिक्स आहे ह्याचा डिटर्मिनंट व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूयात. तर आपण डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करतो, आधी डोक्यावर आपण नेहमीप्रमाणे प्लस मायनस आणि प्लस साईन देतो आहे. या 2ला प्लस साईन आहे, सो +2. टेक द मायनर ऑफ 2. 2चा मायनर जर घेतला हा आणि हा रो जर सोडला तर एवढं शिल्लक राहील. बघा मी डायरेक्ट केलं इथं 1 × 0 0, मिडलला मायनस साईन, हा -1 × 4 -4 आणि तो मिडलचा मायनस प्लस येणार, जे 0 + 4 दॅट इज अ 4, 2 ॲज इट इज. दिस मायनस अँड मायनस +1. सो टेक द मायनर ऑफ -1, सो लिव्ह दिस रो अँड कॉलम ॲज अ. मग काय येणार आपल्याकडे 1 1 4 1. टेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 1 1 -1 × 4. हे सर्व आपण सॉल्व केलं ऑलरेडी. ठीक आहे, तुम्ही याला जर सिम्प्लिफाय केलं तर द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 5. बघा द डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल, तुम्ही सॉल्व करून बघा कारण आपण असे भरपूर एक्झाम्पल घेतलं ऑलरेडी. सो द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 5, दॅट इज द नॉन झिरो क्वांटिटी. Now we can find the inverse of matrix A because we got the non-zero determinant. Once you find the non-zero determinants, then we can easily find the its inverse. जर 0 आला तर आपल्याला इन्व्हर्स डिफाईन करता येत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं जो मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे त्याचा इन्व्हर्स जर फाइंड आउट करायचा असेल तर आधी त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू ही नॉन झिरो पाहिजे. तर आपल्याकडे डिटर्मिनंट ए इज इक्वल टू नॉन झिरो आलेला आहे. ठीक आहे, तर आपण आता ए इन्व्हर्स फाइंड आउट करूयात. Just we have discussed the formula for A inverse is 1 determinant into adjoint of A. बघा आपण ॲडजॉईंट जो मागं एक्झाम्पल घेतलं तोच एक्झाम्पल आपण कंटिन्यू केलं. ठीक आहे, आत्ताच आपण जस्ट फाइंड आउट केलं डिटर्मिनंट ऑफ ए दॅट इज अ 5. या फॉर्म्युल्यात बघा हा इन्व्हर्स काढण्याचा फॉर्म्युला आहे, हे लक्षात ठेवा. 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. ॲडजॉईंट ऑफ ए आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं आहे मागच्या एक्झाम्पलमध्ये. त्या ॲडजॉईंट ऑफ एला आपण ॲज इट इज इथं पुट केलं आहे आणि डिटर्मिनंट ए पण आत्ता आपण जस्ट फाइंड आउट केलं आहे, तो 5 होता. म्हणजे 1/5 दिस ॲडजॉईंट ऑफ ए ॲज इट इज. मी काय करणार आहे, ह्या 5ने बघा 1/5ने ह्या मॅट्रिक्सला इट इज अ स्केलर मल्टिप्लिकेशन. आपण स्केलर हाऊ वी डिफाईन द स्केलर मल्टिप्लिकेशन, वी मल्टिप्लाय दिस स्केलर टू ईच अँड एव्हरी इलेमेंट ऑफ दिस मॅट्रिक्स. तसं आपण 1/5ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे काय करणार आहे, ह्या प्रत्येक इलेमेंटला आपण 5ने डिवाईड करणार का 1/5 हे लक्षात ठेवा. तर आपण प्रत्येक इलेमेंटला 5ने डिवाईड करू तर काय येणार बघा 4/5 1/5 -4/5 3/5 2/5 -8/5 -1/5 1/5 and 1/5. So we have just divided each and every element of this
मॅट्रिक्स बाय 5. सो दिस गिव्स यू द ए इनवर्स. ह्याप्रमाणे आपण ए इनवर्स फाइंड आउट करू शकतो आहे. तर लक्षात ठेवा बघा, ए इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणाचा आहे? ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आहे. कारण ए इनवर्सच्या फॉर्म्युल्यामध्येच 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करत नाही तोपर्यंत तुम्हाला इन्व्हर्स फाइंड आउट करता येत नाही. आणि सर्वात महत्त्वाची कंडिशन काय आहे की ज्याचा इन्व्हर्स, ज्या मॅट्रिक्सचा आपण इन्व्हर्स फाइंड आउट करणार आहोत त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू ही नॉन झिरो पाहिजे. जर झिरो आल्यानंतर डिफाईन होत नाही, हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. ह्याप्रमाणे तुम्ही इन्व्हर्स फाइंड आउट करू शकताय. इन द नेक्स्ट लेक्चर बघा, नेक्स्ट लेक्चरमध्ये वी आर गोइंग टू डिस्कस दी मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड आपण त्यामध्ये डिस्कस करणार आहोत की ज्याला क्वेश्चन पेपरमध्ये, म्हणजे बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये 6 मार्काला एक प्रश्न विचारतात. 6 मार्क्सला मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडवर क्वेश्चन विचारतात. त्यामध्ये 90% रोल जो आहे तो ए इन्व्हर्स आहे. म्हणजे मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडमध्ये सुद्धा ए इन्व्हर्सचा रोल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आपण आधी ए इन्व्हर्स फाइंड आउट करणार आहेत आणि त्या इन्व्हर्सला आपण एका मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय करणार आहोत की जेणेकरून आपल्याला XYZचे आपण त्यामध्ये, ते तुम्हाला इन डिटेलमध्ये मी त्यावेळेस सांगेन. तर ह्याप्रमाणे आपण ह्या लेक्चरमध्ये ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आणि इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड आउट केलेलं आहे. आय होप तुम्हाला सगळं व्यवस्थित क्लिअर झालं असेल. थँक्यू व्हेरी मच.